जी गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग सर. राहुल जी, या पॉडकास्ट मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. राहुल धन्यवाद जी, सर. ऍक्च्युली होतं काय की जो वेबिनार आपला व्हायचा तर त्या वेबिनार मध्ये सगळ्यांना बोलायची संधी मिळत नव्हती. हो म्हणून आपण हा पॉडकास्ट चालू केला की तुम्ही प्रश्न पाठवू शकता आणि त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला अशा पॉडकास्टच्या माध्यमातून देऊ शकतो. म्हणून आपण जो 91 17 51 52 53 हा नंबर सगळ्या शेतकऱ्यांना दिलेला आहे आणि हो सगळ्या पिकातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण घेतो आणि नंतर या पद्धतीने आपण गप्पा मारतो आणि त्याच्यातून मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. आणि जे काही मी तुम्हाला रेकमेंड केलेलं आहे तर तुमची एक जबाबदारी आहे की ते वापरायचं आणि वापरल्यानंतर रिझल्ट चांगले आले की नाही आले हे सांगण्यासाठी पण पुन्हा हा असाच पॉडकास्ट आपण घेणार आहोत. हो ठीक आहे. तर आता तुमचा परिचय तुम्हाला द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा जो प्रश्न आहे तो प्रश्न विचारायचा आहे. हो. माझं नाव राहुल मुकुंद नाठे, राहणार चांदोरी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. ओके. आणि प्रश्न असा होता, आमचे कांदे जवळपास 40 ते 50 दिवसाचे होत आलेले आहे. कांद्याचा कलर पिवळा होत चाललेला आहे. मग कांद्याला पिवळखी आलेली आहे. हो हो सर. ओके. राहुलजी, कांद्याला पिवळखी तीन कारणांमुळे येते. पहिलं हो कारण आहे की त्याच्यावरती जर एखादा बुरशीजन्य रोग आला तर त्यामुळे एक होऊ शकतं. 2 नंबर, जर त्याला कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आली तर एक होऊ शकतं. किंवा एकदम काळी चिकट जमीन आहे आणि तुमच्याकडनं जास्त पाणी दिलं गेलं किंवा एखाद्या भागामध्ये पाणी साचून राहिलं तर त्या ठिकाणी कांद्याला पिवळकी येते. मग आता पहिली जी पिवळकी आहे ती आहे रोगामुळे येणार. मग आता कसं ओळखायचं? जर तुमची तो खूप दव पडत असेल, तुमची तो धुका आलेला असेल, तुमचे कांदे शेंड्याकडनं खाली पिवळे व्हायला लागलेले असतील, कधी कधी शेंडेवरचे करपलेले असतील, जे सगळ्यात शेवटचे जे 2 पानं आहेत ते 2 पानं पहिले पिवळे पडले असतील, त्याच्यावरती पिवळ्या रंगाचे पॅचेस आलेले असतील, नंतर ते करपायला लागलेले असतील, हे जे सगळे लक्षणं जे आहेत ना हे सगळे बुरशीजन्य रोगामुळे येणाऱ्या पिवळे कांदे होणं याच्यासाठीचे आहेत. हो 2 नंबरला जे आहे की जर तुमच्या कांद्यामध्ये तुम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापन चांगलं केलेलं नसेल, होतं काय आपल्याकडनं चूक म्हणेल मी याला, की वरतीच आपण जेव्हा कांदे लागवड करतो तर वरती आपण खतं फेकून देतो आणि तिथंच आपण कांदे लावतो आणि खतं राहतात वरती आणि कांद्याची मुळं जातात खाली. म्हणून मी हो सांगतो की पहिले रोटाव्हेटर करून घ्या, त्याच्यानंतर खतं टाका, सेंद्रिय खतं, रासायनिक खतं जे तुम्हाला टाकायचे ते, त्याला मिक्स करा रोटाव्हेटरने पुन्हा आणि नंतर कांदे लावा. म्हणजे पूर्ण 4-5 इंचाच्या मातीमध्ये सगळे खतं मिक्स होतात आणि ते विभागून जातात, ज्याच्यामुळं मुळं पण चांगले वाढतात आणि जिथं जिथं मुळं जातील तिथं त्यांना अन्नद्रव्य मिळेल. त्याच्यानंतर आपण काय करतो की तणनाशक मारून झालं किंवा कांदे आपण हलवणं म्हणतो ते हलवून आपले झाले की त्याच्यानंतर आपण तिथे पुन्हा एकदा बेसल डोस टाकतो. तो बेसल डोस टाकल्यानंतर त्याची टॉक्झिसिटी म्हणेल मी, की पाणी दिलं की त्या वरच्या थरामध्ये प्रचंड खतांचा डोस वाढतो, तो जी कॉन्सन्ट्रेशन आहे ते वाढतं आणि मग पाणी दिल्यानंतर आपल्याला खत दिल्यानंतर पाणी दिल्यानंतर कांदे पिवळे पडलेले दिसतात. ही हो त्याची टॉक्झिसिटी राहते. म्हणून खताची कमी आणि खताची जास्त या दोन्ही गोष्टींमुळे कांदे पिवळे होत आहेत. तर ते आहे का ते एक तुम्हाला विचारायचं. आणि एक अव्हेना न्यूट्रीमिक्स कदाचित तुम्हाला माहिती असेल की नाही मला माहिती नाहीये. पण अव्हेना न्यूट्रीमिक्स नावाची एक बॅग मार्केटला मिळते प्रणाम नावाच्या कंपनीची. लागल्यास आता तुमच्याकडे लिहिण्यासाठी काही नसेल तर मी त्याचे डिटेल्स तुम्हाला ह्या डिस्क्रिप्शन मध्ये देतो. जेव्हा हा व्हिडिओ तुम्ही बघाल तर त्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याचे डिटेल्स दिलेले आहेत की अव्हेना न्यूट्रीमिक्स कसं तयार करायचं. याचा बीटी गोरे युट्यूब चॅनलला व्हिडिओ पण आहे. आणि एक 10 ते 13 रुपये लिटर तुम्ही तुमच्या घरी हे मायक्रोन्यूट्रिएंट मिक्सचर बनवायचं आहे आणि ते कंटिन्युअस तुम्हाला तुमच्या पिकाला देत राहायचं आहे. मग त्याला तुम्ही पाण्यातून देऊ शकता, त्याला तुम्ही स्प्रिंकलर मधून देऊ शकता, त्याला तुम्ही ड्रीप मधून देऊ शकता. आणि हे कंटिन्युअस गेल्यामुळे काय होतं, अन्नद्रव्य व्यवस्थापन संतुलित प्रमाणामध्ये होतं आणि मग एकदम काळोखी राहते. आणि काळोखी राहिली की प्रकाश संश्लेषण क्रिया वाढते आणि प्रकाश संश्लेषण क्रिया वाढली की तुमच्या पिकामध्ये ऊर्जा निर्मिती जास्त होते, रोग पण कमी येतात आणि आपल्याला उत्पादन पण जास्त मिळतात. आणि तिसरं जे कारण मी तुम्हाला सांगितलेलं होतं की जर पाणी साचलेलं असेल तर, काळी जमीन असेल तर, आता चांदुरीला जे आहे तुमच्या काळी जमीन. रस्त्याच्या नदीच्या बाजूला, रस्त्यापासून म्हणजे जो आपला औरंगाबाद रोड जातो त्याच्यापासून हो नदीच्या बाजूला जेवढी जमीन आहे ती सगळी काळी जमीन आहे. ती पाण्याखाली जाणारी जमीन आहे, चिबडणारी जमीन आहे. त्या भागामध्ये जर तुमचे कांदे असतील आणि पाणी दिलं आणि लवकर वापसा येत नसेल तर तिथं पण ती पिवळखी येऊ शकते.
हो. पण आता जे मला वाटतं, एक अन्नद्रव्याची कमतरता, मग संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं असेल तर तुम्ही अविना न्यूट्री मिक्सचा वापर करा. आणि 2 नंबर, तुमच्या इथं बागायती पूर्ण द्राक्षाच्या बागा आहेत, ऊसाची पिकं आहेत, त्याच्यामुळं खूप जास्त आर्द्रता तुमची इथं आहे, तर बुरशीजन्य रोग पण तिथं असू शकतो. तर बुरशीजन्य रोगासाठी तुम्हाला स्प्रे घ्यायचा आहे. मी तुम्हाला एक ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे, जे प्रोडक्ट मी रिकमेंड करेल, जे बुरशीनाशक म्हणून पण आणि जीवाणूनाशक म्हणून पण काम करतं. त्याचं नाव आहे डिकोर. डिकोर हे हर्बल एक्स्ट्रॅक्टचं प्रोडक्ट आहे. डाळिंबावरती आणि द्राक्षावरती खूप चांगलं वापरलं जातं ते. तर कांद्यावरती पण त्याचे खूप चांगले रिझल्ट आहेत. 2 ग्रॅम 1 लिटर पाण्याला घेऊन तुम्ही त्याचा स्प्रे करू शकता. काळोखी पण आणतं, प्लस ते तुम्हाला रोग नियंत्रण करण्यासाठी पण मदत करत आहे. 2 नंबरचं जे प्रोडक्ट आहे केमिकल मध्ये, जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही कर्जेट घ्या. कर्जेट 2.5 ग्रॅम 1 लिटर पाण्याला तुम्ही घेऊ शकता. किंवा तुम्ही डोमार्क नावाचं प्रोडक्ट येतं जीवाग्रोचं, ते 1 ते 1.25 ml घ्या. अधिक त्याच्यामध्ये M45 2 ग्रॅमनी टाका. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला वाटेल तो स्प्रे जर तुम्ही घेतला या 3 पैकी, तर तुमची जर करपा असेल तर तो करपा पण एकदम चांगल्या पद्धतीने कंट्रोल होईल. हो, आता आम्ही एक फवारणी घेतली कॅलोटॉप आणि रॉकेटची. हा, हा, ठीक आहे. त्यांनी पण चांगल्या पद्धतीने कंट्रोल होईल. हो. ती फवारणी झाल्यानंतर काही फरक जाणवला, काळोखी आली? फरक अजून नाही एवढा. किती म्हणजे दिवस काल झालेले बरेच दिवस आहे? झाले फवारणी. एक किती दोन दिवस दिवस? झाले. हं? 2 दिवस झाले. 2 दिवस झाले. तुम्ही ना डिकोरची एक फवारणी घ्या, तुम्हाला लगेच फरक जाणवेल. हो. हं? ठीक आहे, धन्यवाद. ठीक आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी पूर्ण दिलं. हो. समाधान झालंय तुमचं? हो. आता ठीक मी आहे. फवारणी सांगितल्यानंतर ती फवारणी करा. वेना न्यूट्रीमिक्स वापरा आणि नंतर काय रिझल्ट आहेत पुन्हा याच नंबरला तुम्हाला कळवायचं आहे, जेणेकरून पुन्हा एक पॉडकास्ट आपण घेऊया. बरं, ठीक आहे, चालेल. थँक्यू. थँक्यू सो थँक्यू. मच.